हॅलो 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 कोल्हापूर जिल्ह्याला भुदरगड तालुक्याला तालुक्याच्या बाजूला बामणे गावाला तालुक्याच्या बाजूला बामणे गावाला किंवा गणेश तरुण मंडळ गावाला गणरायाच्या जागरणानिमित्तानं कार्यक्रम ठेवला लहान थोर शरण जाती लहान थोर शरण जाती गणरायाच्या चरणाला सुखी ठेव देवा साऱ्या भगताला सुखी ठेव देवा साऱ्या भगताला लाज जरा पावन जरा जनाची मनाची हाती धरलं काही ताळ थाप ही ढोलाची हाती धरलं काही ताळ थाप ही ढोलाची देवा बिर देवाचा वर्षा उघड खानाचा भंडारा लावणी कपाला हातमार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला या ढोलाच्या तालावर माझा आवाज चढतोया आवाज चढतोया आणि गाणं मी धनगरी गातोया चालूच्या वर्षात औंधा चालूच्या वर्षात पाऊस कवाडी उठतोया आणि नवकवा लागतोया नाहीतर वळवान जातो या संसाराचा गाडा किती वळता वळना गावात वाईट माई मला तिथं जायचं
देवाच्या सेवेपायी मंगळवेढा सोडला आणि दामाजी त्यावेळेला तरी निघून आला होता गोपाळपूर बाबा गावाला. गोपाळपूर गावामध्ये जिरवाच्या गवताची गुंफा त्याला प्रेकाता बांधायला. अशा गवताच्या गुंफामध्ये राहून नेमाप्रमाणे हा दामाजी प्रत्येक दिवसाला तर आला होता बाबरी देवा विठ्ठलाची देवा पांडुरंगाची सेवा चाकरी प्रेकाता करायला. पाण्यात
पांडुरंगाला देवाधिपती कशी हरली त्याची मती एक इच्छा मनात होती कधी होईनार दांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन दररोज सकाळी उठलं की निघून जायचं आंघोळीसाठी भीमा नदी तीराला तर आंघोळ बाबा हे करायचं पाण्याचा घडा भरून घ्यायचा हाताला करण्यामध्ये फुलं पुष्प लावता हातात तोडायला निघून यायचं देवा विठ्ठलाच्या रावळात येऊन देवा पांडुरंगाची सेवा पूजा करायची देवाला नैवेद्य दाखवायचा घरी जायचं आणि मग आपला काय असेल तो कामधंदा आता रोजीच्या रोजाला नितीच्या नेमाला हातामध्ये पंधरा लावता तेव्हा पांडुरंगाची सेवा चाकरी ब्रेका करायला 2-12 वर्षी झाली देवाची सेवा केली पण 2-12 वर्षे या दामाजीच्या लग्नाला झाली पण मुलबान होते त्या दामाजी पंचाच्या बाळाने आता पोटाला आणि पुन्हा एका दिवसाला राणी बोलायला लागली होती आता बोलायला आपल्या बळगा पळतीला आपल्या बळगा पळतीला बोलायला लागली सांगायला लागली आपल्या धनी नाही वंशाला विठ्ठल या देवाला एक वाळ घ्यावा तुम्ही मागून न दामाजी या पंतान दामाजी या पंतान मेरी नींद चुराएगा न लश्कारा लश्कारा मेरे गलियों का लश्कारा आपल्या पतिदेवाला गोराईने सांगितलं नातवंडी काय सांगायचं तुम्हाला तर भर 12 वर्ष झाली लागला तेव्हा विठ्ठलाची सेवा चाकरी तुम्ही ब्रेका आता करायला भर 12 वर्ष झाली आपल्या लग्नाला अजून मुलबान आहे आपल्या आता पोटाला एक साकडं घाला पांडुरंगाला आणि एक बाळ मागून घ्या आपल्या पोटाला दामाजीने राण्याचं बोल ऐकलं आणि दामाजी पंत दुसऱ्या दिवसाला तर दिन मार ब्रेका आता बाबाने उवाड आणि तिने नियमाप्रमाणे वाट लागला होता आता चालायला निघून गेला भीमा नदी तीराला अंघोळ सगळं केलं पाणी घडा भरला फुल पुष्प तोडी त्या टायमाला कंड बाबाने आता भरायला गडाकडा घ्यायला निघून आला होता तेव्हा पांडुरंगाच्या ब्रेका तारावळाला रावळामध्ये आला घडाकंडा ठेवला झाडू धरला हाताला पहिल्यांदा रावळ देऊळ झाडलं ताज्या पाण्याचा शिताळा दिला आणि शिडी पूजा उतरायला आणि लावला होता बाबाने नवीन दिवशी वाता करायला पाणी घालायला देवाला फुले पुष्प लावला होता आता वायायला निवदाचं ताट देवाच्या पुढ्यामध्ये ठेवलं देवाला नैवेद्य दाखवला
आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करतो एवढ्या त्या दामाजीला. तर आपल्या राणी गोळाने बोललेला चाटू झाला त्याला ब्रेकात असायला. म्हणून हा दामाजी त्या टायमाला त्या देवा विठ्ठलाला लागला होता बाबाने साकडे ब्रेकात घालायला. विठ्ठल त्या बघा देवाला बोलायला याला गेला बोलायला बघा लागेला सांगायला गेला झाले मला देवा बरेच बरं पोटा. नवल्या माझ्या या हरीला सगळं घालून पाण्या घरावर दुधात हाती घेऊन मागाई फिरला निघून रोहिणी सायंकाळी माझं गाडी हे पाहते माझ्या हरणीला कारभारणीला कान झपाटले माझ्या हरणीला कारभारणीला कान झपाटले. दामाजीनं देवाला दोन्ही हात जोडलं नाही. राणीचं बोल त्याला आठवलं. देवा विठ्ठलाला काय बोलतो. तर लागला होता बाबाने आता बोलायला. तेव्हा भर 12 वर्षी माझ्या झाली फ्रेका आता लग्नाला. मुलगा नाही माझ्या पोटाला सुरू सारा गाव लागला मला वासुटा म्हणून नाव फ्रेका आता ठेवायला. काय मागितलं देवाकडे. एक बाळ मागितला. बाळ म्हणजे काय. मुलगा. मुलगा. हा बघा त्यावेळी संतांचं लक्षण असं होतं का. वाजू पण फिटावं हीच अपेक्षा जेव्हा काय होईल की मुलगा आणि मुलगी भेद नको आहे. कारण का माहित आहे का. हा मुलगा एकाच वंशाचा उद्धार करतो. मुलगी दोन्ही घरचा उद्धार करते. मग एवढं माहित आहे. मग मुलगा कसा मागितला म्हणतात. पण मुलगा झाल्या ज्यावेळी 1000 पटकण्याची माळ दारात असते मुलगा झाल्यावर आणि मुलगी झाली की घरात निर्वासन बसलेले असते. याचं कारण काय. काळा मुरवायचं वाना मारायचा. हा मुलगी झाली म्हणून. होय. पण म्हणून मी सांगितले की मुलगी दोन्ही कुणाचा उद्धार करते. हा भेदभाव मानायला नको. कारण ज्यानं मग आई असेल वडील असेल मुलगीचं लग्न ज्यानं केलं त्याला अनुभव आहे. ज्यावेळी मुलगीचं लग्न होतं सासऱ्याला मुलगी जात असताना हा आई वडील भाऊ यांचा निरोप तर घ्यायला येते. होय. हा निरोप घ्यायला आल्यानंतर त्यावेळी त्या मुलगीची किंमत प्रत्येकाला कळते. कारण एवढ्याची एवढी करायची आणि लोकांच्या सोद्याने करायची. लोकांच्या सोद्याने करायची. हा म्हणून म्हणले माऊलीनो हा भेदभाव नको. कारण रत्नासारखी तुला जतन केली रत्नासारखी तुला जतन केली आणि लाडाची चिमणी आज फुलून गेली. लाडाची चिमणी आज फुलून गेली. ज्यावेळी मुलगी सासरी जाताना आई वडिलांचा निरोप घ्यायला येते त्यावेळी तिची आई रडती पदर धरून आणि तुझ्या विनले ती मला जग हे सुन तुझ्या विनले ती मला जग हे सुन
असू द्या माऊलीनो, आई रडून दाखवू शकत पण बाप पण बाप तो हुंदका गिळून ग बसणार, डोळं पाण्यानं भरणार. हा हे बापाचं हृदय. तिचा बाप रडतो मंडपाला धरून, माझ्या काळजाचा तुकडा मला चालला सोडून, काळजाचा तुकडा मला चालला सोडून. भाऊ रडतो गळ्याला पडून, तिचा भाऊ रडतो गळ्याला पडून, आज कळपातली हरिनामाला चालली सोडून, कळपातली हरिनामाला चालली सोडून. पण याच्यामध्ये दुःख करता येतं का? कारण विधिलिखित आहे, विधिलिखित आहे. ज्याचा ज्याचा ज्या ज्या ठिकाणी योग असेल त्या ठिकाणी ते जमलं जातं. म्हणून म्हणले ज्याची ती होती नेली होत्या, ज्याची ती होती नेली होत्या, मग याच सांगावं काही कारण, याच सांगावं काही कारण. तुम्हासारख्या तमाम जनतेपुढं हे राहून दाखवण्यामागला एकच उद्देश आहे. सध्याच्या युगात जे आता जे काय घडत चाललंय ते काय घडू नये, म्हणजे काहीतरी यातनं उपदेश आहे. कोण मास्टर शाहीर आलता जरा म्हणला गेला असं नको. काय सांगितलं हे बघा. वाशी गावात देव उघड खान, शाहीर महादेव करतो कवन, आणि खुशाल लावा लग्न नका जाऊ पळून, खुशाल लावा लग्न नका जाऊ पळून. आमच्या साथीदाराने एका डंक्यातच पांडुरंगाकडे मुलगाच मागितलाय म्हणला, म्हणून हे बोलावं लागलं. कवन सांगितलं. त्यांच्या मनात ते काय नव्हतं, आपलं वांजपण फिटावं हाच उद्देश. म्हणून दामाजीने साखर घातल्याने घरी निघून गेला, पण देवासारख्या देवाला त्यावेळेला तर या देवा विठ्ठलाला बाबाने उरउरा लागली होती ब्रेका ताजीवाला. रात्रंदिवस दामाजी झटपा आपल्या सेवेला, एक भर द्यावा पण त्या दामाजीला, म्हणून या देवा विठ्ठलाने विचारला लावता मनाचा बाबाने आता करायला हाकळीला लावता कोणाला ब्रेका तामारायला. आपल्या बागात आता वाहनाला आणि गरुड त्या भला देवाला.
मारली गरुडानं तो आवाज ऐकायला तर गरुड आला होता बाबरे निघून त्या देवा पांडुरंगाच्या प्रेमात तारावळाला भरारी मारली एका क्षणात देवाजवळ आला देवा कशा पायी बोलिलो तुम्ही सांगा लवकर मला तर देव विठ्ठल आला होता बाबरे घडलेली खरी पुरी हकीकत त्या देव गरुडाला प्रेमात बोलायला मी वचन दिले माझ्या एका भक्ताला बाळ द्यायचा आहे त्या दामाजीला पण असा तसा बाळ द्यायचा नाही त्या बाळानं परत आपलीच सेवा पाहिजे करायला तर आता मी बाळ देणार आहे त्या दामाजी पंताच्या बाबाने आता पोटाला तरी तू निघून जायचं कोणत्या प्रेमात जाग्याला माझा परमप्रिय भक्त उद्धव राहतो द्वारका नगरीला जाऊन त्या उद्धवाला घ्यायचा पाटीला आणि बाबाने परत निघून यायचं माझ्या आता रावळाला एवढं म्हणल्यानंतर त्या गरुडानं बाबाने फळारी मारली प्रेमात असायला गरुड निघून गेलाया 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 द्वारकाया नगराला 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 नमस्कार घातला 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 बोलायला लागला आणि सांगायला लागला विठ्ठल या देवानं तुम्हा बोलावण केलया न बसवा माझ्या पाटीला 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 जायचं गावा पंढरपुराला पुराला पुराला सत्य नव्हे गानात तुझी मस्करी रीत नाही गानात तुझी रे बरी आणि बाई 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 पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी 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 गरुड निघून गेला आणि उद्धवाला नमस्कार घातला बसा बसा लवकर माझ्या पाठीला त्याला रे बाबा आपण येऊन जायचं देवा पांडुरंगाच्या दारावळा म्हणजे उद्धवाला पाठीवरती प्रेमात घ्यायला गरुडानं उद्धवाला पाठीवर घेतला परतून भरारी मारली आणि गरुड निघून आला गावा पंढरपुराला तेव्हा विठुरायाच्या जवळ या बाजूला तर या रावळामध्ये बाबाने आला आता झाला तेव्हा विठ्ठला ते उद्धवाला दुनियात प्रेमात जोडायला अशा पायी बोलिलो सा सांगा लवकर देवा मला देव बोलतात उद्धवाला बाबा रे मी वचन दिले माझ्या एका भक्ताला आणि त्यासाठी मी तुला बोलावलं की आता देवचा मी सांगतोय का प्रेमात आपल्याला लहान बाळ व्हायचं निघून जायचं दामाजीच्या घरी वाड्याला एवढं बोल ऐकलं आणि उद्धव त्या टायमाला तर उद्धवला लावता तेव्हा विठ्ठलाला प्रेमात बोलायला तेव्हा युगाने युगे आपण अवतार घेत आलो पण मला माता पित्याच्या नरकात 9 महिने 9 दिवस राहायचं कोणी तर हे गाणं माझ्याने देवा जामनाने म्हणाला होता उद्धव देवा विठ्ठलाला प्रेमात बोलायला गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा मुरारी येईल या या गौरीच्या सणाला माझा बाई माहेरी येईल पूर्वीच्या पद्धतीने बरं का आताची पद्धत नाही पूर्वी गौरीच्या सणाला म्हणजे की 4-8 दिवसाच्या अंतरावर भावरया घुंगराची बैलगाडी त्यावेळी आणि वडी भाकरीची मानाची शुद्धरी पूर्वीची असली
वडी भाकरीची काय सांगायला लागेल मग आता बघितलंच का वाटल्या परवा शुद्रे काय काय येतात अहो, आता आल्या त्या काय काय लाडू काय खाजे काय बालुशे काय बरं आणि आता एक नवीन 2 वर्षाचे आले बघा काय मैसूर पाक चांगला असला तर वाट नाही तर नेऊन टाक आणि ते आता बघायला राहिले आता काय आले सोल पापडी त्या शिकलो पण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात फरक आहे हा असणारी माऊली सासरमध्ये असताना आपल्या माहेराचं वर्णन करताना काय म्हणते माहित आहे माझ्या माहेरच्या वाटण लागतं आंब्याचं बन बघा माऊली काय म्हणत्या माझ्या येत्या वाटेल आंब्याचं बन आहे भाऊरा येईल थोडंफार विश्रांती घेईल आणि मला माहेरी घेऊन जाईल भाऊराया विसावा घेईल आणि माझा बाई माहेरी घेईल माझ्या माहेरच्या वाट्यानं लागतंय फणसाचं बन. अहो आंब्याचं बन फणसाचं बन हे माहेर कोकणात आहे वाटतं आलाय कुठं तुम्ही कोकणात आहे मग भाऊराया विसावा घेईल आणि माझा बाई माहेरी नेईल परभणीच्या मैत्रिणी साऱ्या जमतील अंगणी पूर्वी कसं होतं माहिती आहे का गौरीच्या सणाला मागायला आल्या बरं. टिकटी टिकटी झुमा फुगडीचा खेळ असायचं झिमापुगडी हा आता बघायचं राहिली का म्हणणं माडिकच्या चॅनेलवर टीव्ही बघायला मिळते तुमच्या भागात काय असली तर आमच्या इकडे तरी बघायला नाही आता जी माघारीन गौरीला आली हा माघारीन टीव्हीच्या पुढ्यात आणि रिमोट माघारणीच्या हातात आई कुठे काय करते आई घरात जेवण कुठे करते मालिका बघत नाही म्हातारपणात अशी दोषी बोलून बघीन त्या मालिका मग अशामुळं पूर्वीची जी काय सगळी पद्धत होती परंपरा होती ती सगळी मुळीच चालली आहे पण या खेळामुळं आम्हाला काय सांगायचं आहे एकमेकीची देखभाल एकमेकीची ओळख गुज गोष्टी एकमेकीचं सुख दुःख बोलाय का होतं भेटी गाठी पडत द्या त्यामुळं जुनी आठवण होईल आणि मला बाई माहेरी येईल. वाशी गावात अवघड खाण शैर महादेव करतो कवण अवघड खान आमच्या देवाचं नाव आहे बरं का नाही तुम्ही म्हणाल अवघड खान म्हणजे काय असा देव आमचा आहे की कर्नाटकातून आला पूर्वी त्या ठिकाणी रिकामं जावं म्हणलं तरी जाता येत नव्हतं अशी अवघड जागा अशा ठिकाणी ती जागा देवाच्या मनाला आली म्हणून ते नाव देवाला पडलं अवघड खान तर पूर्वीच्या काळात आताच्या काळात बदल आणि फरक आहे होय पूर्वी बघा भरभरून तोंड भरून नाव असायचं अनु जणू तानू गोणू होय यातली जर एखादी माऊली म्हातारी झाली तिला आपण अनु काकू म्हणत होतो तानू काकू म्हणत होतो जणू काकू म्हणत होतो आता नाव काय ठेवत्यात आता नाव ठेवतात काजल मग समजा ती म्हातारी झाली तिला काय म्हणून हाक मारायची काजू काका म्हणायचं काजू काकू म्हणायचं हा वासी गावात उघड खान शैर महादेव करतो कवण कृपाबीर देवाची होईल आणि मला बाई माहेरी नेईल. तेरे मेरे होठों पे मीठे मीठे एक मितवा आगे आगे चले हम पीछे पीछे प्रीत मितवा
म्हणला माझ्या हात नाही काय काम होणार नाही. देवासारख्या देवाला कोण पडलं. जर हा उद्धव नाही म्हणला तर डाग लागेल आपल्या भक्तीला, डाग लागेल मला त्यावेळेला. अरे बाबा काही केलंय माझं काम तो पाहिजे बरे का आता ऐकायला आता जीव विठ्ठल आला होता बरे का आता बोलायला. भगताच्या पायात देव भगताची लागला विनवणी करायला. माझं म्हणणं नाही ऐकलंस डाग लागेल माझ्या वचनाला. तर काही केल्या बाबा रे माझे काम तो कर पाहिजे मला बरे का आता द्यायला. एवढं ऐकलं आणि असणारा उद्धव ठीक आहे देवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी जाईन दामाजीच्या घरी, पण माझा जन्म म्हणला अयोनी संभव पाहिजे व्हायला. आणि आता जर मला तुम्ही जन्म देणार असाल तर मी जातो ब्रेकाचे आता माझी पाताच्या ब्रेका आता पोटाला. ठीक आहे म्हणला देव तुला अयोनी संभव जन्म देतो. तेव्हा विठ्ठलाने एक मोठा शिंपला घेतला हाताला, उद्धवाला लहान बाळ केलं आणि त्या शिंपल्यामध्ये घालायला. आणि तोच शिंपला बाबरे नेहमी सोडला बाबरे त्या गंगेच्या ब्रेका आता पाण्याला. पाट्याच्या वाजायला बघा कोंबड्याच्या बांगला. विठ्ठल त्या देवान नवल्या माझ्या या हरीन दामाच्या या पंथाला झोपल्या त्या जाग्याला. त्याच नदीच्या पाण्याला अंघोळ कर त्या जाग्याला. शेता वाहत येईल तुझ्या हाती लागेल. पोटचा बाळ त्याचं पालन पोषण तोच तुझ्या कुणाचा उद्धार करील. हा दिवस लागे तुझ्यावरही माझं काहीच सुचना. नुसत्या करतोय खाना खुना मुलगी मामाची पटना. मिसबार मारतोय पुन्हा पुन्हा मुलगी मामाची पटना. कसं आहे देवासारख्या देवाला रामा दामाजीला दृष्टांत दिला. पहाटे 4 वाजायला आणि कोंबड्याच्या बांगला उदयी सवलच्या पाऱ्याला. त्याला निघून जातील भीमानदी बाबा ते तिला अंघोळ सवळ ब्रेका आता करायला. पाण्यामुळे शिंपला वाहत वाहते तुझ्या जवळ्या ब्रेका आता बाजूला. एक शिंपला वाहत वाहते त्याच शिंपल्यातून तुला बाळ मिळेल. तोच तुझा पुढचा पुत्र समज त्याच तू पालन पोषण कर. तो तुझ्या वंशाचा उद्धार करील. तर आता देवाला दुर्टा दिला बाबा आता सर देवा अंतकार ब्रेका आता भावायला. रामाची रात्र झाली होती आता सरायला. रामाची रात्र सरून गेली नित्यनियमाप्रमाणे त्या सवळच्या पाऱ्याला. तर आता माझे पंत बाबा आता उठायला निघून जायचं भीमा नदी ब्रेका आता तिरला अंघोळ सवळा आता करायला. निघून चालला मार्गाला लागला भीमा नदी तीराला. या भीमा नदी तीराला
चुकून पडल्या गाठी भेटीत तृष्टता मोठी भेटीत तृष्टता मोठी असणारा दामाजी घाई घाईनं नदी तीरावर गेला वस्त्र उतरली आंघोळ करायसाठी तर पाण्यामध्ये उडी बाबाला आता मला आंघोळ सवय झाला होता ब्रेका आता करायला एवढ्या चौथीला पाण्यामध्ये शिंपला लागला होता ब्रेका आता वयाला शिंपला वाहत वाहत आला दामाजी जवळल्या बाजूला शिंपल्याचा स्पर्श झाला हाताला दामाजीला आठव झाला देवा विठ्ठलानं दृष्टांत दिला होता आपल्याला तर हा तुझा शिंपलाचा वाच वाचला त्या दामाजी पंताच्या ब्रेकाचा जीवाला आणि या दामाजीनं शिंपला उचलून हाती घ्यायला गुणाला गंगे भाईला बाबाला आता बाजूला वस्त्र पैदल आता करायला शिंपला आपल्या हातामध्ये ब्रेकाचा घ्यायला घेऊन त्यावर चालला आपल्या घर या वाड्याला झाला आनंद जीवाला झाला आनंद जीवाला निघून आला या घरला 3 वर्षा या गुंपाला दरवाजाच्या या बोंडाला आपल्या बाळा या गरतीला गोलाई द्या या राणीला हाक लागला मारायला तू गाण्यात आहे मल्हारी बाबा देव खंडोबा माझा मल्हारी रुसून चालला घोड्यावर बसून गेला बानूला नैया माणसा लग्नाची असून कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मदाई दाखवाना विठुरायाची पंढरी संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर शिंपला घेऊन घाई घाईनं दामाजी घरी आला येऊन दरवाजाच्या तोंडाला राणी म्हणायला लागला होता हा काळी ब्रेकाचा मारायला आपल्या पती देवाचा आवाज ऐकला राणी घाई घाईनं दरवाजाच्या तोंडी उभा राहिला आणि लागला होता दामाजी पंत मोठ्या आनंदाने बाबा देवाच्या कृपेला प्रसाद मिळाला ब्रेकात आपल्याला म्हणून तो शिंपला राणीच्या हवाली गेला दोघं निघून चालली 3 वर्षा गुंपला एवढ्या जात्या वाटला त्या तुंबला दीपक झाला बाबाने आता चाला दुभंग झालेला शिंपल्या उडताना सुंदर लागला होता बालक ब्रेकात दिसायला बाळ पाहिल्याने दोघांच्याही जीवाला आनंद झाला भगवंताच्या कृपेने बाळ मिळालाय आपल्याला आपण ह्या बाळाचं पालन पोषण पाहिजे करायला आणि बाबाने येईल त्या दिवसाची तिथी पाहिजे आपण ब्रेकात करायला पहिल्या दिवसापासून येईल त्या दिवसाची तिथी केली 5वीच्या दिवशी 5वी पुजली असं 11 दिवसापासून त्या वेळेला तर सर्व तिथे बाबाने आता करायला 11व्या दिवसाला दोघांचा विचार सुरू झाला ब्रेकात असायला उद्याच्या दिवशी बाळ पाण्यामध्ये घालावा बाळाचं नामकरण पाहिजे करायला म्हणून लागले होते एकमेकाला ब्रेकात बोलायला पण ज्या देवाने बाळ दिला आपल्याला त्याच देवाला बाळाच्या बारशाला तर पाहिजे आपण बाबाने आता बोलवायला म्हणून दामाजी पण तारा उतारा आणि बोलायला ब्रेकात सांगायला जाऊन घेऊन येतो देवा विठ्ठलाला दोघांचं बोलणं झालं आणि हा दामाजी मात्र त्या वेळेला तर वाटाला होता बाबाने आता चालायला निघाला त्या गावा पंढर ब्रेकात पुराला आता घरात नवरा बायकोचं बोलणं झालं हा एकमेकांना संमती
पती मिळाले तरी बरं, नाही तर मग खटक्यावर खटका, होय वादविवाद, हा भांडण तंटा. आणि असंच मालून एका नवरा बायकोमध्ये भांडण झालं. बोलता भांडण झाल्यानंतर त्या बायकोनं काय केलं, साड्या चोळ्या गोळ्या केल्या, पिशवी भरलेली बायको माहेर गेली. डायरेक्ट बाहेरच. होय तर बायको जर बाहेर गेली, आपल्याला हाताला करून खावं लागणार. काही नाही म्हणलं, आपण या बायकोची समजूत घालून तिला घेऊन आलं पाहिजे. म्हणून ह्या भादरानं ताबडतोब गाडी काढली, गाडीला किक मारली आणि हा भादर सासरवाडीला गेला. जाऊन दारात उभा राहिला. मानाचा जावाय म्हणला, पाणी दिल्याशिवाय आपण घरात जायचं नाही. पण आता रोपा लावायच्या, भांगलं नाही, कमलं नाही, अनेक शेतकऱ्याची कामं. घरातली सगळी माणसं माऊलीनं शेतावर गेलेली, घरी कोण नव्हतं. हा दारात येऊन उभा राहिला, घरात कोण नव्हतं म्हणजे पाणी देणार कोण हो. अर्धा तास गेला म्हणला, मला पाणी का कोणी दिलं नाही. एवढा मोठा म्हणला मी माना जावय आहे. दारातनं पुढे सोप्यात जाऊन उभा राहिला. तिथं अर्धा तास गेला तरी पाणी कोण देणार. घरातून कोण नाही पाणी देणार कोण. अरे जेव्हा मला सगळं घर उघडा आणि मला पाणी का कोण देणार म्हणून त्या सोप्यातनं मध घरात गेला आणि मग घरात जाऊन बघतो तर ही रुसून आलेली बायको कोपऱ्याला बसलेल्या भादराला बघितली. दुसरं तिसरं घरात कोणीच नव्हतं. मग पाणी कोण देणार. काय नाही म्हणलं, आपण ह्या बायकोची समजूत घालूया, आईला आपण घेऊन जाऊया. बायको जवळ गेला, त्या बायकोला काय म्हणतो बघा, असे नको रुसू जरा जवळ बसू, दोन गोष्टी सांगतो तुला गे. रंगो चल चल नांदाया लागे, रंगो चल चल नांदाया लागे. आपल्या दोघांशिवाय घरात कोण आहे का. कोणी नाही. आणि तुझ्याशिवाय मला कोणाचा आधारही नाही. मासा असताना मी रागानं बोलताना जरा तू आलीस पडून मायेला. हे नवलच वाटतंय मला गे. रंगो चल चल नांदाया लागे. एक शब्द सुद्धा काढला नाही हो. अजिबात एकही काय बोलना. पुन्हा नवरा बायकोला काय म्हणतो माहित आहे, माझ्या जीवाची होते ग नाही, तुझ्या वाचून करमत नाही. कोणी भांडा सांगितलंय का. आता घर संसार मिळाल्यानंतर भांडण वातावरण असणार. एवढ्या दुपारची वेळ झाली आणि सासरा घरी जेवायला आला हो. आता आपलं काय बायको ऐकना, म्हणून या वादरानं आपल्या मामाला लाडी गोडी लावली, सासऱ्याला लाडी गोडी लावली. आणि काय म्हणतो माहित आहे, घरी नाही वाईनी ताई, जाच रंगोला कशाचा नाही. मामा तुम्ही तरी सांगायला हो, रंगू येऊ दे नांदाया हो. बापानं सांगितलं, नवऱ्यानं सांगितलं, पण रंगून एक शब्द सुद्धा काढला नाही हो. शेवटी नवरा बायकोला काय म्हणतो बघा, अशी मनात धरून आली, कशी संसारी राहील ओळी. रंगू हसून बोलल्या थोडी, आलोय याला घेऊन गाडी. बघा बायकोला न्यायला लोकांची मागून गाडी मिळाली. लोकांची मागून परव्यात मागे बाबा मुहूर्तावर 2.5 लाख रुपयाची घेतली. डाग 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 वाजते, बुलेट आणली. आणि ही नुसती गाडीच नाही तर ह्या गाडी बरोबर देवड्यानी साडी आणली तुला. रंगू चल चल नांदाया लागे. मग बापानं सांगितलं, नवऱ्याने सांगितलं, बायकोनं काय ऐकलं का. एक शब्द सुद्धा काढला नाही हो. पण देव यांनी साडीचं नाव घेतल्याबरोबर रघुचाट त्या उठले आणि आपल्या नवऱ्याला म्हणे, कारभारी मारा गाडला की मी नांदायला तयार आहे. साडी आणली म्हणून देव याने साडीने भांडण मिटवलं का नाही. म्हणून म्हणले, सारं संसारी असं खटलं, नवरा बायको कधी नाही
भेटले सारा रंगूच्या मनाला पटलं भांडण दोघांचं इथंच मिटलं आणि म्हणून रंगून नवऱ्याला सांगितलं कारभारी चला मी येते नांदायला हो चला मी येते नांदायला हो देवा गुरुच्या घरी भाव गुरुच्या चरणावरी अवघड खानाची कृपाई श्री शैल महादेव रचना घरी चाला शिकेल्यात गायली हो रंगुनांदायाला आली हो किरणाचं बांधुनी चारणाचं ते उशाग झाले झुंजू मुंजू उजडून आल्या दिशा संसार सुरू झाला पण या दोघात भांडण नाही समाधानानं सांगितलं जावा देवा विठ्ठलाला घेऊन या आपल्या घरी त्यावेळेला म्हणून बाबाने दामाई पद वाटला होता चाला निघुणाला गावा पंढर बाबाने आता पुराला जाऊन दोन्ही हात जोडले देवा विठ्ठलाला आणि दामाजी लागला बोलायला देवा तुमच्या कृपेनं भाग मिळालाय मला तर त्या उद्याच्या बाबाने दिवसाला पाळ पाहिजे पाण्यामध्ये आता घालायला त्याला त्याने पालकाचं नाव पाहिजे आपण आता ठेवायला देवा आपण यावं माझ्या घरी म्हणून या असणाऱ्या दामाजीने विठ्ठलाला संगीला बाबाने आता घ्यायला लागली होती वाचाल ब्रेक आता करायला निघून दोघ चाललं बिव चाललं निघून दोघ चाललं बिव या तीन वाशा गुंपला बिव गुंपला तीन वाशा गुंपला बिव देवानं बाल उचलून घेतला या लहान तान्या बाळाला बिव बाळाला न्याहाळून पाहिला बिव तोच आधार आहे ग जीवाला या जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सगळा देवा माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवा माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला
गुंफला आलं. गुंफत आल्यावर देवानं बाळ उचलून घ्यायला. तरी देवा भेटला लहानताने बाळ आता मध्ये बाबाने आता घ्यायला नाळून बघून आला होता प्रेका आता बघायला. बाळ उचलून न्याहाळून पाहिला. बाळ पाळण्यात घातला. सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी जमल्या. मोठमोठ्या घोगऱ्या प्रत्येकाला दिल्या. पाळण्याच्या चारी कोणाला ठेवल्या. आणि लहानताने बाळाला पाण्यामध्ये बाबाने आता घालायला आणि त्याचे नाव लागले होते प्रेका आता ठेवायला. लहानतान्या बाळाचं नाव काय ठेवलं? 3 वर्षा गुंफला. अरे बाबा लहानताने बालकाचं नाव नामदेव असं त्याने प्रेका आता ठेवायला. नामदेव नाव ठेवलं देवानं त्या बाळाचं. पण नामदेव नाव ठेवण्याच्या मागे काहीतरी कारण असेल की. हा काय कारण होतं नामदेव नाव ठेवाय? तर पाण्यामुळे आला होता शिंपला वायायला तिथं लागला होता देवाचा धावा प्रेका आता करायला. शिंपल्यातच बाळ देवाचं नामस्मरण करीत होता बघा. म्हणून त्या बाळाचं नाव नामदेव ठेवलं. आल्या मार्गाने देवडी गुडीला परतापल्या रावडी. आणि माग या 3 वर्षा गुंफला. तर लागला होता बाबा प्रेका आता राहायला. लहानताना बाळ आई बापाच्या लाडात आई बापाच्या प्रेमात बाळ लागला वाढायला. दिसा मासानं कृष्णा गुरुभावानी दिसा मासानं बाळ लागला वाढायला. कसा? दिव्याच्या ज्योतीनं आणि सूर्याच्या तेजानं. तर लागला होता बाळाचा तोड प्रेका आता व्हायला. तर दामाजीला विचार पडला. म्हणाला आपली 2 फूट होती. नवरा बायको दोघंच. होय आता 2 फुटाची 3 फोटो झाली. नुसतीच देवाची सेवा करीत बसून चालेल का? काम धंदा सोडाने माझ्यापाशी येऊन बसा सांगितले का देवानं? ह्याबरोबर भागाला पण दिवसात 1 बार नाव घ्या. काम धंदा टाकून या म्हणलाय नाही. तसं आता म्हणलं आपली 3 फुट झाली. पोटा पाण्याचा काहीतरी उद्योग आपल्याला बघितला पाहिजे. म्हणून हा दामाजी पंत विचार केला. पोटा पाण्याच्या उदरनिर्वाह पायी. तर कुणी एका बाबाने आता दिवसाला जवळच्या प्रेका आता पाण्याला. आणि गुंडत्या चालला चालला हरी दास जंगलाला जंगलाला. सकाळच्या पाणी झाडी जंगलाला गेला. जाऊन त्यानं लाकडं तोडायला. आणि तोडलेल्या लाकडाची मुळी बाबा येता बांधायला. बांधलेली मुळी आली तिसरा प्रेका तमाशाला. घेऊन गेला बाजारपेठेला. पेटत मुळी उतरली आणि गिराईक लागला शोधायला. पण आता माझे पंताच्या बाबाने लाकडाच्या मुळीला गिराईक नव्हतं प्रेका आता भेटायला. गिराईक लवकर लागेना. मुळीला घरी यायला उशीर झाला. देवाच्या सेवेला उशीर झाला. हा ही चिंता कोणाला? तर त्या राणी गोनाईला. आपलं पती गेल्यावर बाजारपेठेला उशीर झालाय. देवाच्या सेवेला देवाची सेवा तर पाहिजे करायला. म्हणून या राणी गोनाने विचार मनाचा आता करायला. लहानताना पालक दादा होता घरी माझी बाबाने आता खेळायला. नामदेव गली वाटारात खेळ खेळत होता. आताची पोरं देवाची पूजा करतात का? देवाच्या दारावरनं पण जात नाही. दारावर सुद्धा जाणार नाही. हा पण कसा आहे रामा? हा लग्नाच्या वयात मुलगा आला की घराघरात विषय चाललेला असतो. चालू वर्षी पोरग्याचं वाजवायचं म्हणजे लग्न करायचं. लग्न करायचं असं म्हणायचं. वाजवायचं म्हणजे काय? आता पूर्वीची पद्धत वेगळी, आताची पद्धत वेगळी. हा पूर्वी डबा होतं ते चांगलं होतं. आता नाकी नवलं झालंय तरी सुद्धा लग्न होईना झाल्या. मग कसं आहे? 4 आया बाया, 4 मोरी म्हातारी माणसं, त्यात एखादी वयस्कर म्हातारी आणि त्या म्हातारीच्या डोक्याला एक पांढरा धडपाने असायचा. आजीबाई काय कराय? निघालो नातवाला मुलगी बघाय. पूर्वीची पद्धत. हा आणि आता मुलगी बघायची म्हणलं की पहिला बायोडाटाने फोटो व्हॉट्सअपला पाठवा. त्यात बघतो पसंत पडतो उद्या बघा येतो. ही आताची पद्धत. हा
पण आई बापाचं बोलणं चाललंय कुठं मग घरात होय मुलगा कुठं आहे कुठल्या सोप्यात आई बापाचं ते बोल मुलग्याच्या कानावर पडलं की मुलगा हरपून पाणी आणि मग खोल्या शेकड्याव आणि बघा होय का तर चालू वर्षी आपलं वाचतंय म्हणून म्हणले कोणास ठाऊक का कशा पायी कोणास ठाऊक का कशा पायी पोर लग्नाला हरत्यात लई कोणास ठाऊक का कशा पायी पोर लग्नाला हरत्यात लई आई बापाचा घरी विषय आमदा पोरग्याचं वाजवायचं आई बापाचा घरी विषय चाललेला असतो चालू वर्षी पोरग्याचं वाजवायचं त्या आई बापाचं बोलणं ऐकलं की मग त्याच्या चेहऱ्यावर नवीन लाई पोरे लग्नाला हरत्यात लई एका बाजारानं काय केलं मागं दारू किती पण बसवलं हा कमीत कमी एक डझनभर बाहेर काढले आणि आपलं काही पाहुणं दोस्त मित्र यांनी सगळ्यांनी दिलं हो बायोडाटा डझनभर वाटलं हा आणि बायोडाटा वाटल्यानंतर मुली बघायचा लावलाय सपाटा प्रत्येकाला दिलाय बायोडाटा आता ज्याला ज्याला बायोडोटा दिलाय त्यानं समोर यायची काही गरज नाही काल दिल्यात बायोडोटा बर आणि दुसरी दिवशी लगेच म्हणतो कुठं मुलगीला धूम आहे का काल बायोडाटा दिला दुसऱ्या दिवशी पहिली जातो माहिती म्हणजे रात्रीनं काही उगून येते पण ज्याला ज्याला बायोडाटा दिला त्याला मुलगा काय म्हणतो माहित आहे एवढं बघा बघा कुठं जुळत नाही पोरं लग्नाला हरत्यात लई. आता एक डझन बायोडाटा वाटल्या कुणी नाही कुणी एखाद्या बाजारानं मुलगीचा धूम आणला असतोय आणि या पात्राचं लग्न ठरतंय हो म्हणजे लग्न ठरलंय हा मग आता लग्न ठरलं की पुढं प्रोसेस काय पहिल्यांदा साखरपुडा म्हणजे लग्न ठरलं की साखरपुडा हा पण साखरपुड्याला जायची पूर्वीची पद्धत वेगळी आणि आताची पद्धत वेगळी हा आम्हाला कटाळा आलाय हो, तुम्ही काय विचारता लग्न ठरलं आणि साखरपुडा झाला 15,000 मोबाईल दिला काय झाले माहिती आहे का आता नवीन फॅशन आली बरं. साखरपुड्यात जात असताना मुलगीला गिफ्ट म्हणून 14,000चा मोबाईल बोटवट्याला किरणचा द्यायचा किरणचा बोटवट्याला स्क्रीन टचचा असा आहे ते मूळ किंमत 12,000 2 GST 14,000 गेलं तरी चालेल पण मोबाईल हा गिफ्ट द्यायचाच आता पहिला मुलग्याकडे आहे आता मुलगीला दिलाय त्या बाजारानं काय करायचं 8:30ला जेवण तयार व्हायचं 9ला अंतरुण घेऊन टेरिसवर आई बाबा लागते पोरगा तुमचा आज लवकर झोपायचे पण दोघांकडे फोन आहे रातचं 2 वाजेपर्यंत फोनवर बोलत असते ते आई बाबाला माहिती म्हणून म्हणले 12,000 मूळ किंमत हा आणि 2,000 GST होय 14,000 खर्च झालं म्हणून पोरग आता रात्र फोनवर बोलतोय पोर लग्नाला हरत्यात लई. लग्नाची आली जवळ नवरदेवाचा जीव तळमळ गमनात आहे का काय गमायचा संबंध नाही बाबा पाठीमागल्या तर 2-4 वर्षात बघितलं मागं आपण लॉकडाऊन होतं आणि आता तर वेळी अवेळी पाऊस पडतोय दरवाजे खुलं झाले म्हणजे की नदीला महापूर मग असं जर झालं तर लगेच ठरून तरी काय करायचं नवरी तिकडं नवरा इकडे
गाणं सांगितलं ज्यानं ते तर ऐकायला का हा? पण असं जर काय झालं तर काय करायचं हा पण माऊलीनो ठरल्या नियमाप्रमाणे एक दिवस पडल्या शेता दोघांच्या डोई पोरं लग्नाला हाला गावात अवघड खाणे शरीर महादेव करतो कवन कृपाबीर देवाची शिरावर आहे पोरे लग्नाला लागत्यात नाही आता नियमाप्रमाणे लग्न तर झालं वाडावटाचा रीतिरिवाज होता पहिला की लग्न झालं की वावर जत्रेला जायचं गाडी भरून पूर्वी आत्ताच सांगतोय मी आत्ताच आहे त्या काळात काय नवरा नवरी वरदावळा करुली आणि घरात कोण माणसं असली तर होय गाडी भरून हा आता जमणार नाही ते आता गाडी काढली किक मारली बायकोला गाडी भेटली की गेला वावर जत्रेला दोघच आता जात असताना मोबाईलची वेळ आपण मला सांगतोय गाडी बसल्यानंतर मोबाईल पेशात आणि स्क्वॉड का ना नाही गायने गेली देवाचं दर्शन केलं तशीच माघारी फिरली पुन्हा गाडीवर बसताना मोबाईल पेशात कॉस का ना स्क्वॉड कानात मुलगी गाडीवर बसत असताना त्या गडबडीत तिच्या हातातली पर्स पडली अहो थांबा थांबा माझी पर्स पडली मुलगी म्हणते पण याला कानात स्क्वॉड काय ऐकू जाईल काय गाडी थांबवा आता याच्यात कानात एक स्क्वॉड याला काय ऐकतो पूर्ण ज्योतिबाचा घाट उतरून खाली आला गुरुनी पैसे आला नाही मग तो काय झालं मुलगी म्हणजे एवढा पर्स पडली माझी गाडी रस्त्याच्या एका बाजूला लावली जा म्हणला याचा घेऊन त्या बाजारानं खिशातला मोबाईल काढला गाडीवर ठेवला आणि हा मोबाईल कानात स्क्वॉड आहे बघत बसला आता एवढ्या लांब पर्स घेऊन यायचं म्हणल्यानंतर त्या मुलगीला वेळ लागला होय बराच वेळ गेला मुलगी लवकर परत आली नाही एवढ्यात काय झालं रस्त्याच्या कडेला एक खुली बाई सात दिवशी उठण्याच्या गाडीवर बसली आता घेऊन मोबाईलमध्ये गुंगाय स्क्वॉड कानात आहे मोबाईल बघायला लागला हे ना मागे का बघितलं त्याला वाटलं बायकोच गाडी बसली म्हणून याने किक मारली आणि हो पार गावात दारात आला गाडी उभा केली म्हातारा गॅलरीत होतं याला जाताना बायकोला घेऊन गेला म्हणा येताना कोणी घेऊन आले त्या आणि कुठेचे कारण या गाडी उभा केली उतार खाली आता ते खुलं त्याला काय करतो याक नाही दोन नाही दुसऱ्या डावाला म्हणतो उतार की याक नाही दोन नाही तिसऱ्या डावाला या म्हाताऱ्याला राग आला की रागानं हे उतार म्हणतोय ना तुम्ही आमच्या चालता त्यावेळी रागानं बोलली होती खोळीबाई गाडीवर खाली उतरली आणि त्याच्या पुढे आली मग त्याला कळलं की आपली बायको ज्योतिबाच्या डोंगरावर राहिली ही वावर मोबाईल पाहिजे आजकाल काय मोबाईल पाहिजे नको असं नाही पण कुठल्या गोष्टीसाठी आणि कितपत वापरायचा याला काहीतरी मर्यादा आहे हो का प्रमाण आहे हा काहीतरी आहे का अहो ढोलवाल्या दादा तुम्हाला झाले तरी काय हा धाब्या जेवण वाटते ती चूक झाली आणि घुमकवाल्या दादा तुम्हाला झाले तरी काय आणि ती घरात कुठे काढली विजापूर आणि अजून तरी चहाचा पत्ताच अजून तरी चहाचा पत्ताच चहा साखऱ्याचा आहे का गुळाचा आहे अहो आपल्याला अजून दिलेला नाही म्हणजे तुझी चव आम्हाला कळेल काय सर्वात ऐकल्यावर उठावटी चालली घेऊन असं का देतील की कसला नाही कसला पण अजून आम्हाला द्यायला त्यामुळे आम्हाला तुमच्या चहाची चव काय कळेल नाही पण आम्हाला कसा चहा लागतोय तुम्हाला सांगतो कारण आल्याची पावडर त्यात घातली काय आणि वेलदोडा बारीक करून टाकलाय काय चांगला कोल्हापुरी चहा पिणार आहे आम्ही कोल्हापूरच्या जवळ जाऊ आणि कोल्हापूरच्या जवळ असायचं संबंध नाही काय म्हणतोय मी आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर हाय
पुढे म्हणणार चहा दिल्याशिवाय पुढे म्हणणार पण असं रामा गोनाईनं हाक मारल्याबरोबर नामदेव गरीब खेळत होता आईचा शब्द ऐकताच त्यावेळेला तर बातेचा वनबावऱ्याचा ऐकायला धुडुडा पळत निघुणाला आपल्या 3 वर्षा गवताच्या प्रेकात आगून पेला आई म्हणला कशासाठी बोलवलं सांग लवकर मला माता गोनाई बोलती बाबा तुझं बाबा गेल्यात बाजार पेटला तर अजून परतून आले नाही गिरी प्रेकात वाड्याला तेव्हा तरी विठ्ठलाची सेवा चाकरी पाहिजे अपराधा करायला पाण्याचा घडा आणि निवदाचं पात्र घे आणि जा तू देवा विठ्ठलाच्या रावळाला तर या लहानताने बालकांना बाबा आईचं बोलणं मान्य केलं प्रेकात असायला पाण्याचा घडा आणि निवदाचं पात्र घेतलं नामदेव देवाच्या सेवेला निघालाय पण कशी देव पूजा करायची नामदेवला माहित नाही अज्ञान होता तो हा पण तरी सुद्धा आईचा शब्द मोडायचा नाही म्हणून नामदेव देवाच्या देवळात गेला बापाचा नेम चालू लागला राहुल देऊळ त्यानं झाडलं कशी पूजा करायची माहित नाही हा कुठं देवाचं अंग भिजलं कुठं नाही भिजलं त्यावेळेला तर अशी बिडी वाकडी देवाला पाणी बाबाने आता घालायला नेलेली फुले पुष्प लावला होता आता वायायला निवदाचं ताट देवाच्या पुढ्यामध्ये ठेवलं आणि दोन्ही हात बाबाने आता जोडायला लहानताने बालक लावला होता देव पाया प्रेकात पडायला विठ्ठल देवाला गौऱ्याला हातीला, विठ्ठल देवाला गौऱ्याला हातीला. उदयाला गेला सांगायला गेला उदयाला गेला सांगायला गेला बाप गेलं बाजार पेटला बाप गेलं पेटला तुझ्या या रावळाला तुझ्या या रावळाला सेवा तुझ्या बाईला सेवा बघायला या रावळाला मी आलो या रावळाला विडी वापुडी सेवा देवा बघे करून साडीवरी हिरवा रंग मारीवरी या राजे दयावरी गंगाई होती दयावरी देवासारख्या देवाला लागला बोलायला देवा बाप गेल्यात पेटला म्हणून तुझी सेवा करायला तर मी वेळी वाकडी केलेली सेवा देवा आपण मान्य पाहिजे करून प्रेकात घ्यायला म्हणून निवदाचं पात्र देवाच्या पुढ्यात ठेवलं दोन्ही हात जोडलं आणि नामदेव उभा राहिला देवाला लागला बोलाय देवा या पात्रातला पण नैवेद्य पाहिजे खायला तर देवा विठ्ठलाने बाबा या नामदाने बालकाचं त्या नामदेवाचं बोलाय कोण घेतलं प्रेकात असायला काय असेल ते असेल देवा या पात्रातला निवद खावा अर्धा तास गेला पण देव काही येईना आणि देव काय खाई ना पुढं पडलं त्या नामदेवाला आणि नामदेवला आला होता बाबाने परत तेव्हा विठ्ठलाची विनवणी प्रेकात करायला म्हणून या असणाऱ्या नामदेवानं दोन तास गेलं तरी देव येईना काय करावं आता शेवटच्या बारीला म्हणून हा लहानताना बालक आला होता शेवटच्या क्षणाला घनघोट प्रेकात बोलायला या देवासारख्या देवाला लागला बोलायला देवा जर ह्या पत्रातनं तुम्ही निवड नाही खाला तर मी तुमच्या पाचण्यावरती टक्कर घेऊन माझा प्राण त्याग करीन म्हणून लाला होता लहानताना बालक प्रेकात बोलायला देवासारख्या देवाला मी कोण पडलं जीवाला जर ह्या नामदेवाचा नैवेद्य नाही खावा तर बापड्या प्राण दिल्याशिवाय राहणार नाही असा लागला होता तेव्हा विठ्ठलाला प्रेकात वाटायला अगोदरचा भक्त उद्धव आपल्या कसोटीला उतरलेला आहे खरोखरच माझ्या रावणात प्राण देईल त्यावेळेला म्हणून तेव्हा विठ्ठल विचार मनाचा आता करायला आणि लागला होता त्या किंवा सोडून प्रेकात द्यायला या नामदेवा पायी देवान त्या टायमाला तयार बाबाने आता करायला एवढ्या भार बघाया वेळेला त्या विठ्ठलाच्या बघाया रावळाला न विठ्ठल त्या बघाया देवान आपलं रूप केलं बघा धारण
या नामदेवाच्या कारण नाम बघाताय देवाना बोला ह्या बघा घेतला रात्रीचा दिवस हाताचा पाना नेत्राचा दिवा एवढ्याचा एवढा केलेला असतो पण मुलगा आई बापाचा कुठे बंधूर असतोय जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत एकदा का वाजलं म्हणलं की उठा सुटावाने आपण दोघंच असावं त्यावेळी मग आई बहीण कोणाची आणि चिमणी माझी कोणाची पण एवढा मोठा बाळाला आईने केला पण त्याच आईला एक दिवस त्या बाळाजवळ काय म्हणावं लागतं माहित आहे हा तुला पाहून पाहून नेत्र झाकले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले काय झालं त्यांचं कर्तव्यच होतं ते करायचं आई बापाचं हा पण असं नाही त्यांच्या उपकारामुळे आज आपण ही सगळी जगदुनिया बघत असतो त्यांनी रात्रीचा दिवस हाताचा पाळणा केला काबाड कष्ट केल्याने आपल्या लहानाचं मोठं केलं म्हणून आपल्या जीवनाला कुठेतरी रुच आली हा म्हणून म्हणले बायको मिळाली जरी पोळी मदाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची खांद्यावरील तिच्या लोळणाच्या वेड्या हाताला धरून जग दुनिया पाहिली सगळ्या पण हे आईचं असलं तरी बाळाला सर्व काही घ्यायचे संस्कार आहेत आणि एवढं तरुण एवढ्याचा एवढा तरुण कुठेतरी पोर आपलं नोकरीला लागावं ही अपेक्षा आई बाप्पाची असते म्हणजे त्याचं जीवनात कल्याण होईल म्हणून आईची अपेक्षा काय का बाळाला आईनं जागा मिळवून दिली तुला उच्च पदाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची आठवण ठेवावी रे आईच्या दुधाची प्रत्येक गोष्टीला काहीतरी मोज आहे माप आहे धान्याच्या दुकानात जावा रेशन मध्ये जर 4 दाणं वाढ पडलेलं असलं तर दुकानदार काढून घेतो होय तसं कुठल्याही गोष्टीला माप आहे पण आई बापाचं जे प्रेम आहे त्याला माप नाही या गोष्टीला जगात कुठं माप आहे का बघा मोजायला अजिबात नाही मोजू शकतोय आपण नाही म्हणून म्हणले मोजता येणार नाही जगाच्या मापाने मोजता येणार नाही जगाच्या मापाने आणि इतकं प्रेम दिलंय माझ्या आई बापाने इतकं
तुला चालविले त्रास सोसला आणि त्याने तुला वाढवले झिजवली त्याने काया झिजवली त्याने काया राब राबून आणि इतकं प्रेम दिलंय माझ्या आई बापानं इतकं प्रेम दिलंय माझ्या आई बापानं देवासारख्या देवाला रूप धारण करावं लागलं नामदेवाला आपल्या जवळ बोलवून घेतला आणि लाला होता बाबा देव विठ्ठल्या दांताना बाळाला प्रेकाता बोलायला बस माझ्या जवळ देव आणि भक्त एका पात्रात तेवढेला त्याला लागले होते बाबा आता जेवायला नामदेवाचा निवड खाऊन संपला प्रेकाता असायला जीवन खाऊन देव आणि भक्त तृप्त झालं आणि देव विठ्ठल बोलतो नामदेवाला अरे बाबा मी तुझ्या पात्राचा निवड कराय बातमी तू सांगायची नाहीस प्रेकाता कोणाला आल्या मार्गाने जा तुझ्या घरवाल्याला एवढं म्हटल्याबरोबर त्या नामदेवाने त्यावेळेला अरे बाबा हातात पात्र देणार घ्यायला पाण्याला घर हातामध्ये प्रेकाता धरायला निघून चाल लागा निघून चाल लागा घर वाड्या लागा वाड्या लागा तीन वर्षा या गुंपला दामाजी पंता लगा लाकडं विकून लगा विकून आला गाड्या वाया लागा नामदेवाच्या हातात रिकाम ताट त्यानं नेत्रानं पाहिलं तुला कळले काही मला लाल आला तुला हाच प्रीतीचा पहिला इशारा नामदेवाने काय केलं देवाच्या आज्ञेप्रमाणे रिकाम पात्र रिकामा घडा हातात घेतला त्यावेळेला आणि लाला होता मागे वाचायला आता करायला निघून आला आपल्या किल्वाच्या गवताच्या गुंफेमध्ये आला तासायला एवढ्याच अवधीला दामाजी बाजार पेठेला गेलेला लाकडे विकून घरी आला नामदेवाच्या हातात त्यावेळेला रिकाम पात्र दामाजी कंटाना नेत्रानं प्रेकाता बघायला बोलवून घेतला नामदेवाला रे बाबा इकडे नामदेव जवळ आला देवाच्या सेवेला गेला होता रावळाला पण म्हणला या पात्रातला नैवेद्य काय झाला सांग लवकर मला तरी नामदेवाला लाला होता बाबांना बोलाय पण देव विठ्ठल सांगितलंय प्रेकाता आपल्याला अरे बाबा निवड खाली बातमी सांगायची नाही आपण आता कोणाला पण बाप्पा सारखा बाप विचारतो खोटं कसं बोलावं कोड पडलं त्या नामदेवाला तर शेवट्याला लाला होता नामदेव बापाला घरी पुढे हाकेल प्रेकाता सांगायला म्हणून हा नामदेव बापाला लागला बोलायला बापा समृद्धा पित्या दौलता निघून गेलो मी देवाच्या रावळाला तर देवाची सेवा मी प्रेकाता करायला नेल्यानुसार पात्र देवा विठ्ठलाच्या पुढ्यामध्ये मी प्रेकाता ठेवायला आणि त्या देवा विठ्ठल माझ्या पात्राचा निवड खाला प्रेकाता असायला दामाजी पंताला दामाजी या पंताला राग आला जीवाला राग आला जीवाला रगायाच्या
नाम बजा देवाला बोलाया खोटा आळणीवर नको घेऊस दोघी जाऊ विठ्ठलाच्या या रावणाला देव कसा जेवतो ते चल दाखव छुपाता है कोई कहता है कोई छुपाता है अजब हाल रहता है हर किसी को ये दिल में एक लड़की का ख्याल आता है दामाजीची तल पायाच्या आग मस्तकाला गेली. नामदेवाला म्हणतो माझ्या देवावरती तू खोटा घेऊ नको. अरे बाबा मी भर 12 वर्षी देव विठ्ठलाची सेवा केली पण माझ्या पात्रात एक दिवस देवा भेटला नाही रे का आता खायला. आणि पहिल्या दिवशी गेलास म्हणतोस देवाला नैवेद्य खाला तू खालास का कावळ्या कुत्र्याने खाला माझ्या देवावर कशाला घेतोस त्यावेळेला. आता लागला होता लहानपणा बाळ खाला रे का आता बोलायला. नाही नाही बाप्पा निवड देवानेच खाला एवढं बोलल्याबरोबर दामाजी बोलतो नामदेवाला. अरे बाबा पाण्याचा गडा निवडा पात्र घे रे का आता हाताला चल जाऊया दोघं जणी विठ्ठलाच्या तारावळाला. देव कसा जेवतो हे दाखव मला म्हणून त्या दामाजीने नामदेवाला संगती घेतलं आणि बापल्या दोघं त्यावेळेला. अरे बाबाने निवदाचं पात्र पाण्या घरात मध्ये घ्यायला आणि बापल्याला लागले होतं वाचायला रे का आता करायला. चालल मारायला विठ्ठलाच्या रावळी गेलं नामदेव देवाला त्यावेळेला. अरे देवा गेला बाबा आता सारे देवा विठ्ठलाला लागला होता रे का आता बोलायला. जेव्हा मी मनाशी जीवन आपली सेवा करून गेलोय माझ्या पात्रात तुम्ही निवड खाला ही गोष्ट पटना माझ्या आई बापाला. अरे बा माझा बापाला आपली पेक्षा रे का आता बघायला माझ्या बापाचं मन निवड पाहिजे आपण रे का आता खायला. जर नाही निवड खावा आपण देवा तर आई वडील मला रागे भरतील मारहाण करतील. तर देवा नको तुम्ही रे का आता बघायला. म्हणून या नामदेवाने पुन्हा आणलेला नैवेद्य देवा पुढे ठेवला आणि या देवासारख्या देवाला. तर चिंता पडली होती बाबाने आता जीवाला पण नामदेवाला लावता आता बोलायला. देवासारख्या देवाला पुढे पडलं आता या नामदेवाचा निवड खायचा का नाही खायचा त्यावेळेला. तर बाबाने नाही खाला तर डाग लागला आपल्याला डाग लागा माझ्या भोळ्या रे का आता भक्ताला. हे मुळीच नव्हतं रे माझ्या मना खरंच नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना
तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार, मुरली वाजवी काना कुंजवना, मुरली वाजवी काना कुंजवना, तुझ्यासाठी तुझ्यासाठी. आज तिथं बसलेला मामा खुर्चीवर गेला त्या मामासाठी. तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. तुझ्यासाठी आले वना एका रे, तुझ्यासाठी आले वना. गेली देवा मी तुझी एकादशी, तुझ्यासाठी मी राहिलो उपवासी. ज्याने एकादशी धरली त्याचं ठीक आहे हो, तुझ्यासाठी उपाशी राहिलो देवा, एकादशी केली. खाली उंडावून डाबा मरणाच खाऊन आले तिथे. मुरली वाजवी काना कुंजवना, मुरली वाजवी काना कुंजवना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी कवाची आहे तिची वाटा मी बघतोय त्याच्यासाठी. तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना. आले शरण तुला गोविंदा, मुरली वाजवी काना कुंजवना, मुरली वाजवी काना कुंजवना. तुझ्यासाठी तुझ्यासाठी च्यात आपलं घातले का नाही बघा गेलं त्याच्यासाठी. तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी आले वना.
Ya,